2026 आता रात्रीचे 1-2 वाजलेले आहेत. प्रत्येक जणांनी प्लॅन केले असतील आणि दरवर्षी करतात आणि हा विचार करतात, की काश मी हे 2 वर्षापूर्वी केलं असतं, तर काही ना काहीतरी आज असलो असतो. काश नावाची जी फिलिंग आहे ना, सगळ्यात रिग्रेट करणारी फिलिंग आहे. त्यामुळे जेवढं लवकर तुम्ही जे करायचं ते करा. जे हाताला भेटेल ते चालू करा. ते मग तुमचं जॉब रिलेटेड असेल, बिझनेस रिलेटेड असेल, राजकारणात उतरायचं आहे किंवा अजून काही करायचं आहे. सुरुवात करा. कारण ही जी 4-5 वर्षानंतर वापस तुम्हाला जर काश नावाची फिलिंग आली आणि तुम्ही विचार कराल, की काश मी हे 2-4 वर्षापूर्वी सुरुवात केलं असतं. ही रिग्रेट करणारी फिलिंग आहे. आणि ताजं उदाहरण द्यायचं असलं तर त्या प्रत्येक राजकीय पक्षातल्या ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्याला आत्ता जाऊन विचारा, जे तुम्हाला कॅमेऱ्यावर दिसतायत, प्रत्येक रीलमध्ये दिसतायत, की तिकीट नाही भेटलं. 10-10 वर्षे काम करून, 15-15 वर्षे काम करून रिग्रेट फील करतायत. काश त्यावेळेस त्यांनी योग्य डिसिजन घेऊन दुसरं काही केलं असतं किंवा अजून कुठे काही केलं असतं, तर सक्सेस असले असते. आज ही रडपड करायची गरज नसली असती. त्यामुळे काश नावाची जी फिलिंग जर 4 ते 5 वर्षांनी तुमच्याकडे येत असेल आणि ती जर रिग्रेट करणारी फिलिंग आहे, ही सगळ्यात खराब फिलिंग आहे. तो पहिला दिवस आहे. काश नावाची फिलिंग नको येण्यासाठी जे भेटेल त्यातून सुरुवात करा. मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल. हॅपी न्यू इयर आणि वेलकम टू